उस्मानाबादमध्ये शिवजयंतीच्या कार्यक्रमात कट्टर राजकीय वैरी एकत्र आल्याचं पाहायला मिळालं। आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या ठाकरे पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांच्यात जवळीक पाहायला मिळाली। शिवजयंतीच्या कार्यक्रमात आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी ओमराजे निंबाळकर आणि कैलास पाटील यांना जवळ बोलावून घेतलं। निंबाळकर आणि कैलास पाटील यांच्या खांद्यावर हात टाकत त्या सगळ्यांनी शिवजयंतीच्या मिरवणुकीच्या वेळेला घोषणाबाजी केली। सावंत यांनी बंडखोरी केल्यानंतर ठाकरे गटाचे खासदार निंबाळकर आणि कैलास पाटील यांच्यात राजकीय कटुता निर्माण झाली। मात्र शिवजयंतीच्या कार्यक्रमात या तिघांची जवळीक पाहून नव्या राजकीय तर्कवितर्कांना उधाण आलंय। तिकडे शिवनेरी किल्ल्यावर शिवजन्मोत्सवाच्या कार्यक्रमाच्या वेळेला संभाजीराजे छत्रपती नाराज झाल्याचा प्रकार समोर आलाय। गडावर कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आले असताना प्रशासनानं शिवभक्तांना गडावर जाण्यापासून काही काळ रोखून ठेवलं होतं। त्यामुळे संभाजीराजे छत्रपती गडावर गेले नाहीत। जोवर शिवभक्तांना दर्शनासाठी गडावर सोडलं जात नाही तोपर्यंत मीही गडावर जाणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली। गडावरील कार्यक्रमासाठी आलेल्या VIP कल्चरबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली। यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्याकडून समजूत काढण्याचा प्रयत्न केला गेला, पण नाराज संभाजीराजेंनी अडवलेल्या शिवभक्तांच्या सोबतच राहणं पसंत केलं। दरम्यान संभाजीराजेंच्या या नाराजीची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दखल घेत पुढच्या वर्षापासून योग्य नियोजन करू असं स्पष्टीकरण दिलंय। आज सर्वप्रथम आपल्या सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना मी या ठिकाणी मानाचा मुजरा करतो। छत्रपती शिवराय होते म्हणूनच आज आपण हे स्वातंत्र्य पाहतो, आज आपण मानाने जगतो आहोत आणि म्हणूनच दरवर्षी आपल्या या देवाचा, आपल्या या राजाचा आशीर्वाद घेण्याकरता आपण या ठिकाणी येत असतो। यावर्षी हे सरकार आल्यानंतर आपण निर्णय घेतला 3% निधी हा प्रतिवर्षी आता गड किल्ल्यांकरता आपण राखून ठेवण्याचा निर्णय केला आहे। त्यामुळे जो काही आपण मोठा निधी देतो त्याच्या व्यतिरिक्तचा हा निधी हा दरवर्षी राखून ठेवला जाणार आहे। संभाजीराजे छत्रपती यांनी ज्या सूचना केल्या त्या बाबतीमध्ये उपमुख्यमंत्री महोदयांनी देखील आपल्या मनोगतातून त्याही भावना व्यक्त केल्या। खऱ्या अर्थाने इथं कुठल्याही परिस्थितीमध्ये शिवप्रभूंचं दर्शन घ्यायला कुणालाही बंदी असता कामा नये, ती बंदी नसेल। छत्रपती संभाजीराजे आपल्या ज्या काही सूचना आहेत या सूचना जनतेच्या हिताच्या आहेत, लोकांच्या हिताच्या आहेत। शिवनेरीवर सगळ्यांचाच जाण्याचा अधिकार आहे। प्रत्येक जण हक्काने जाऊ शकतो, त्या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकतो। आता आज मात्र तुम्ही म्हणताय छत्रपती संभाजी राजांनाच त्यामध्ये येऊन दिलं नाही, का येऊन दिलं नाही, त्याच्या पाठीमागचं कारण काय आहे, ह्याच्यामध्ये बोलवता धनी कोण आहे, हे सगळी माहिती चौकशी झाली पाहिजे, वस्तुस्थिती लोकांना समजली पाहिजे। आणि असं सरकारने जर कोणी वागत असेल तर सरकारने हस्तक्षेप करून त्या व्यक्तींना सांगितलं पाहिजे की असं नाही चालणार। छत्रपती शिवाजी महाराज सर्वांचंच दैवत होते।